राज्याच्या राजकारणातून धक्कादायक बातमी. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात आता थेट कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्याची माहिती समोर येते. मंत्र्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्यानं संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर हे प्रकरण आहे सदनिका म्हणजेच फ्लॅट वाटपातील कथित गैरव्यवहाराचं. ज्या मंत्र्यांच्या खांद्यावर राज्याच्या क्रीडा क्षेत्राची धुरा आहे, तेच आता भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनी वेढले गेलेत. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आता कोकाटेंच्या विरोधात वॉरंट निघाल्यानं त्यांच्या अटकेचे संकेत मिळत आहेत. सत्तेच्या खुर्चीवर बसून सर्वसामान्यांच्या घराशी खेळ झालाय का, असा सवाल आता सगळीकडून विचारला जातोय. एकीकडे भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे अशा घोटाळ्यांमध्ये नाव यायचं. हे आता राज्याला काही नवीन राहिलेलं नाहीये. पण प्रश्न हा आहे की अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे अद्याप पदावर कसे? नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यायला हवा की सरकार त्यांना आता वाचवण्याचा प्रयत्न करणार? असा सवाल आता सगळ्यांच्याकडून विचारला जाऊ लागलाय. आता सर्वांच्या नजरा आहेत त्या कोकाटेंच्या मंत्रिपदाकडे. नियमानुसार अटक झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा द्यावाच लागतो. पण कोकाटे स्वतःहून पायउतार करणार की मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार? या एका निर्णयावर राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरेल. जनतेचा पैसा आणि घरांचं स्वप्न धुळीला मिळवणाऱ्याला कायदा धडा शिकवणार का? ही केवळ एका मंत्र्याची अटक नसेल, तर भ्रष्टाचारी व्यवस्थेला बसलेला एक मोठा धक्का असेल. आता पोलीस कोकाटेंच्या दारात कधी पोहोचतात आणि या प्रकरणाचा पुढचा अंक काय असतो, हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा फक्त डिजिटल कोल्हापूर.